यावल शहरात तालुका काँग्रेस कमिटीतर्फे एका कार्यक्रमाचे आयोजन करीत भारताचे माजी पंतप्रधान व भारतरत्न स्वर्गीय राजीव गांधी यांची जयंती साजरी करण्यात आली। या निमित्ताने प्रतिमा पूजन अभिवादन कार्यक्रम पार पडला। त्याचप्रमाणे काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष धनंजय भाऊ चौधरी यांच्या वाढदिवसानिमित्ताने ग्रामीण रुग्णालयात फळं वाटपाचा सामाजिक उपक्रम राबवण्यात आला। तसेच धनंजय चौधरी यांच्या वाढदिवसानिमित्ताने विविध ठिकाणी वृक्षारोपण करण्यात आले। तसेच लागवड करण्यात आलेल्या वृक्षांच्या संगोपनाची जबाबदारी देखील काँग्रेसच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांनी घेतली। हा कार्यक्रम दिनांक 20 ऑगस्ट रोजी दुपारी 2 वाजता संपन्न झाला। जळगाव जिल्ह्यातील विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी। जेटी महाजन पॉलिटेक्निक फैजपूर येथे शैक्षणिक वर्ष 2026-27 साठी डिप्लोमासाठी प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे। या संस्थेमध्ये सिव्हिल, कॉम्प्युटर, इलेक्ट्रॉनिक्स अँड कम्युनिकेशन आणि मेकॅनिकल इंजिनिअरिंग या अभ्यासक्रमांना प्रवेश उपलब्ध आहे। अनुभवी प्राध्यापक, आधुनिक प्रयोगशाळा, सुसज्ज लायब्ररी, औद्योगिक प्रशिक्षण आणि उत्कृष्ट कॅम्पस सुविधांमुळे विद्यार्थ्यांसाठी ही उत्तम संधी आहे। प्रवेशासाठी DTE कोड 5229 वापरून नोंदणी करा आणि अधिक माहितीसाठी महाविद्यालयाच्या कार्यालयाशी संपर्क साधा। कार्यालयीन वेळ दररोज 10 ते सायंकाळी 5:30। तुमच्या उज्ज्वल भविष्यासाठी आजच जेटी महाजन पॉलिटेक्निक फैजपूरला भेट द्या। यावल शहरात बुरुज चौकात यावल नगरपालिकेच्या उपनगराध्यक्ष सईदाबी मोहम्मद याकूब, काँग्रेसचे शहराध्यक्ष मोहम्मद हकीम मोहम्मद याकूब यांचे कार्यालय आहे। या कार्यालयासमोर माजी आमदार श्रीदादा चौधरी, माजी आमदार रमेशदादा चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली एका कार्यक्रमाचे आयोजन करीत स्वर्गीय राजीव गांधी यांना जयंतीनिमित्त अभिवादन करण्यात आले। या प्रसंगी जिल्हा काँग्रेसचे उपाध्यक्ष हाजी शब्बीर खान मोहम्मद खान, पंचायत समितीचे माजी सभापती लीलाधर चौधरी, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष प्रशांत पाटील, यावलचे नगरसेवक निसार मोमीन, समीर खान, उमर कच्ची, मोहम्मद अजरसह मान्यवरांची उपस्थिती होती। या प्रसंगी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष धनंजय चौधरी यांच्या वाढदिवसानिमित्त उपस्थित मान्यवरांच्या हस्ते ग्रामीण रुग्णालयात रुग्णांना फळं वाटप करण्यात आली व शहरात विविध भागात जाऊन वृक्षारोपण करण्यात आले। पर्यावरण संवर्धनाची गरज लक्षात घेता हा वृक्षारोपणाचा कार्यक्रम राबवण्यात आला। तसेच लावण्यात आलेल्या वृक्षांचे संगोपन करण्याची जबाबदारी देखील काँग्रेसच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांनी घेतली। या कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरिता काँग्रेसचे शहराध्यक्ष मोहम्मद हकीम मोहम्मद याकूब, नगरसेवक पराग सराफ, अताउल्ला खान, अमोल भिरुळ, शेख असलम, महिला तालुकाध्यक्ष कल्पना अजय तायडे, गणेश गुरव, फैजपूरचे युवराज भंगाळे, राजू अस्वार, शरद पाटील, नईम शेख, गिरीश देशमुख, सरफराज पिंजारी, किरण तळवी, सुलोचना तायडे, सुनील पाटीलसह काँग्रेसच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले। मोठ्या उत्साहात हा कार्यक्रम पार पडला। यावलकरांसाठी आनंदाची बातमी। यावल शहरात प्रथमच खवय्यांसाठी स्वाद आणि गुणवत्तेचा अनोखा संगम घेऊन आले आहे 56 भोग स्वीट्स। एकाच दालनात आता राजस्थानी आणि पारंपरिक चवीचे अस्सल पदार्थ, खास स्पेशल कांदा कचोरी, दही चाट कचोरी, खमंग मावा जिलेबी, इमारती जिलेबी तसेच ड्रायफ्रूट मिठाईचे सर्व प्रकार या ठिकाणी उपलब्ध आहेत। चविष्ट केसर पेढा, माव्यापासून बनवलेल्या विविध मिठाया या ठिकाणी आपल्याला मिळतील। कलाकंद, रसमलाई, रबडी, लस्सी, श्रीखंड असे विविध ताजे पदार्थ या ठिकाणी उपलब्ध आहेत। तर येथे सुप्रसिद्ध राजस्थानी स्पेशल पाणीपुरी देखील दररोज उपलब्ध आहे। त्याचप्रमाणे या ठिकाणी वाढदिवसाला लागणारे विविध प्रकारचे आणि विविध फ्लेवरचे केक देखील आपल्याला मिळू शकतील। यावल शहरातील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संकुलात पंचायत समितीच्या समोर एक वेळ अवश्य भेट द्या। 56 भोग स्वीट्स, यावल। काँग्रेस कमिटी आज आपण राजीवजी गांधी यांची जयंती आणि धनंजय भाऊ यांचा वाढदिवस या निमित्ताने आपण यावल ग्रामीण रुग्णालयामध्ये फळवाटप व वृक्षारोपणचा कार्यक्रम घेतलेला आहे। तरी तालुक्यातून आणि यावल शहरातून काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते इथे गोळा झालेले आहेत।
भीती जा तुम्ही त्या पेशंट 5 मिनिटं सर्वप्रथम मी आपल्या काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आदरणीय माजी सचिव तसेच आपल्या काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माजी सभापती आदरणीय दिलीप चौधरी यांना विनंती करत आणि त्यांनी राजीवजींच्या वतीने पुष्पहार अर्पण करून यावल शहरात प्रथमच डॉक्टर स्वप्नील डी खैरनार यांचे मॉडर्न होमिओपॅथिक क्लिनिक सुरू झाले आहे. डॉक्टर खैरनार यांना होमिओपॅथिकमध्ये 10 वर्षाचा दीर्घ अनुभव आहे. त्यांनी होमिओपॅथिकने हजारो रुग्ण बरे केले आहेत. होमिओपॅथीमध्ये पेशंटला आजाराविषयी काय वाटते, पेशंटची भीती, चिंता, टेन्शन या सर्व गोष्टी लक्षात घेऊन तसेच पेशंटला असणारा त्रास आणि त्या त्रासामुळे दैनंदिन जीवनात येणाऱ्या अडचणी पूर्ण समजून घेऊन योग्य तो उपचार केला जातो. होमिओपॅथी औषधाचा कुठलाच साईड इफेक्ट होत नसल्याने जग होमिओपॅथीच्या दिशेने वाटचाल करीत आहे. तेव्हा डॉक्टरांकडे स्वतःचा उपचार घेण्याकरिता 2 दिवस अगोदर अपॉइंटमेंट घेणे आवश्यक आहे. डॉक्टरांच्या इतर व्हिजिट धुळे, छत्रपती संभाजीनगर येथे देखील आहे. दर रविवारी सकाळी 9 ते 12 या वेळेत चंद्रकिरण मेडिकल धानोरा येथे देखील त्यांची व्हिजिट असते. डॉक्टरांना त्वचा रोगामध्ये देखील धुळे येथील एका नामांकित हॉस्पिटलमध्ये 10 वर्षाचा दीर्घ अनुभव देखील आहे. तेव्हा रुग्णांनी डॉक्टरांकडे उपचार घेण्यासाठी सदर क्लिनिकमध्ये 8 ते 12 या वेळेत अपॉइंटमेंटसाठी भेट द्या आणि डॉक्टरांकडून योग्य उपचार करून घ्या.